तर पहा, आजपासून मुलांची शाळा सुरू होत आहे. तर 15 तारखेपासूनच झाली आहे सगळ्यांची, पण आज 17पासून के-व्ही केंद्रीय विद्यालय सुरू होते. तर दीदी के-व्हीला आहे. तर पहा, मला इथं तिचं टिफिन आणि ते बनवायचा होता. तर मी इथं टोमॅटोची भाजी बनव म्हणून ती म्हणली होती संध्याकाळी. तर मी इथं टोमॅटोची भाजी बनवली आणि तुम्ही पाहिलंच होतं शिवांशी पण उठून बसली होती. तर मला मध्ये तिला पण पाहावं लागत होतं. तर पहिल्या दिवशी म्हटलं की एकदम पूर्ण धावपळ आईची सुरू होते. मुलांची शाळा असलं की पूर्ण धावपळ, त्यांचं वेळेवरती सगळं आवरून द्यावं लागतं. टिफिन वगैरे सगळं बनवून द्यावं लागतं. तर चला म्हटलं आता मस्तपैकी एक टोमॅटोची भाजी तिला बनवून दिली आणि इथं मी पीठ मळून ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी म्हटलं थोडंसं भिजतं आहे. तर मला शिवांशीने आवाज दिला आहे. तर पहा, इकडं शिवांशी रडत होती. तर मी तिला थोडं समजावलं आणि इकडं दीदीचं चालू होतं तिचं स्वतःचं आवरायचं. तर आज शाळेचा पहिलाच दिवस होता. तर अशा पद्धतीने पूर्णच रुटीन लागोपर्यंत खूपच धावपळ होऊन जाते. तर मग मी इथं दीदीसाठी पहा चपात्या बनवून घेतल्या. तर तो अशा पद्धतीने मी 2-3 चपात्या करून घेतल्या. तर एक शिवांशीने खाल्ली आणि मी दीदीसाठी 2 टिफिनमध्ये पॅक करून दिल्या. तर इथं मी तिचे शूज हे पॉलिश करून ठेवले. पहा, तर दीदी झाली रेडी. तर चालली आहे शिवांशीला बाय बाय करते. तर पहा, 1-1.5 महिना सुट्टी होती. बाय तर बाय. गावाला 15 दिवस गेले आणि इथं 15 दिवस 15 दिवस इथंच राहिलो होतो आणि सुरुवातीला. तर आजचा तर पहा पुन्हा आली ती शिवांशीला बाय करायला. तर पहा, फायनली ती चालली आहे. तर आज शाळेचा दिवस आणि पहा, तुम्ही नक्की सांगा की आज प्रत्येक आईची अशी धावपळ झालेली असेल की जी माझी झालेली आहे. तर पहा, ती चाललेली आहे. आज इकडून जाते शाळेचा दीदी. आज पहिला दिवस आहे आणि शिवांशीसुद्धा तिला बाय करत होती. इथं गॅलरीमधून खाली पाहत होती दीदीला. तर तिला काय म्हणजे एवढं समजलंच नाही की ती शाळेमध्ये चालली आहे. तर त्या दोघी बरोबरच खेळायच्या. पहा, आज 2 महिने होत आले शाळेला सुट्टी होती. तर दोघी सोबतच खेळायच्या. कधी भांडणं करायच्या तर कधी व्यवस्थित खेळायच्या. पण आज एकदम घर शांत शांत राहणार. पहा, तर नंतर पहा थोडी लांब गेल्यानंतर शिवांशी काय बोलत होती काय माहिती, व्हिडिओ काढते का काय असं काहीतरी बोलत होती. आणि कशाला काढते बरं, काढ नंतर म्हणली. आणि अशी तिला पाहत होती. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, आजपासून मुलांची शाळा सुरू होत आहे. तर 15 तारखेपासूनच झाली आहे सगळ्यांची, पण आज 17पासून के-व्ही केंद्रीय विद्यालय सुरू होते. तर दीदी के-व्हीला आहे. तर पहा, मला इथं तिचं टिफिन आणि ते बनवायचा होता. तर मी इथं टोमॅटोची भाजी बनव म्हणून ती म्हणली होती संध्याकाळी. तर मी इथं टोमॅटोची भाजी बनवली आणि तुम्ही पाहिलंच होतं शिवांशी पण उठून बसली होती. तर मला मध्ये तिला पण पाहावं लागत होतं. तर पहिल्या दिवशी म्हटलं की एकदम पूर्ण धावपळ आईची सुरू होते. मुलांची शाळा असलं की पूर्ण धावपळ, त्यांचं वेळेवरती सगळं आवरून द्यावं लागतं. टिफिन वगैरे सगळं बनवून द्यावं लागतं. तर चला म्हटलं आता मस्तपैकी एक टोमॅटोची भाजी तिला बनवून दिली आणि इथं मी पीठ मळून ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी म्हटलं थोडंसं भिजतं आहे. तर मला शिवांशीने आवाज दिला आहे. तर पहा, इकडं शिवांशी रडत होती. तर मी तिला थोडं समजावलं आणि इकडं दीदीचं चालू होतं तिचं स्वतःचं आवरायचं. तर आज शाळेचा पहिलाच दिवस होता. तर अशा पद्धतीने पूर्णच रुटीन लागोपर्यंत खूपच धावपळ होऊन जाते. तर मग मी इथं दीदीसाठी पहा चपात्या बनवून घेतल्या. तर तो अशा पद्धतीने मी 2-3 चपात्या करून घेतल्या. तर एक शिवांशीने खाल्ली आणि मी दीदीसाठी 2 टिफिनमध्ये पॅक करून दिल्या. तर इथे मी तिचे शूज हे पॉलिश करून ठेवले. पहा, तर दीदी झाली रेडी. तर चालली आहे शिवांशीला बाय बाय करते. तर पहा, 1-1.5 महिना सुट्टी होती. बाय तर बाय. गावाला 15 दिवस गेले आणि इथं 15 दिवस इथंच राहिलो होतो आणि सुरुवातीला. तर आजचा तर पहा पुन्हा आली ती शिवांशीला बाय करायला. तर पहा, फायनली ती चालली आहे. तर आज शाळेचा दिवस आणि पहा, नक्की सांगा की आज प्रत्येक आईची अशी धावपळ झालेली असेल की जी माझी झालेली आहे. तर पहा, ती चाललेली आहे. आज इकडून जाते शाळेचा दीदी. आज पहिला दिवस आहे आणि शिवांशीसुद्धा तिला बाय करत होती. इथं गॅलरीमधून खाली पाहत होती दीदीला. तर तिला काय म्हणजे एवढं समजलंच नाही की ती शाळेमध्ये चालली आहे. तर त्या दोघी बरोबरच खेळायच्या. पहा, आज 2 महिने होत आले शाळेला सुट्टी होती. तर दोघी सोबतच खेळायच्या. कधी भांडणं करायच्या तर कधी व्यवस्थित खेळायच्या. पण आज एकदम घर शांत शांत राहणार. पहा, तर नंतर पहा थोडी लांब गेल्यानंतर शिवांशी काय बोलत होती काय माहिती, व्हिडिओ काढते का काय असं काहीतरी बोलत होती. आणि कशाला काढते बरं, काढ नंतर म्हणली. आणि अशी तिला पाहत होती. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.